त्यासाठी आपण एकत्र येणं म्हणजेच मराठा बांधवांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं साम टीव्हीशी बातचीत करताना मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे। आणि त्यामुळे आपण पाहतोय कुठेतरी आपल्या मागण्यांवर मनोज जरांगे पाटील हे ठाम असल्याचं चित्र आहे। आता या संदर्भात सरकारकडून सुद्धा हालचालींना मोठा वेग येण्यास सुरुवात झालेली आहे। हिंगोली पासून या रॅलीला सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले असून मनोज जरांगे यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे। तर आपण पाहतोय क्रेनच्या सहाय्याने या ठिकाणी जरांगे पाटील यांना भव्य असा हार सुद्धा घातला जाणार आहे। अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आपण माधव सावरगावे यांच्याकडे जाणारच आहोत। तत्पूर्वीची आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय। हिंगोलीमध्ये आता या भव्य रॅलीला सुरुवात झालेली आहे। मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली काढतायत। आजपासून सुरू होणाऱ्या रॅलीला आता हिंगोलीमधून सुरुवात झालेली आहे। 13 जुलैपर्यंत ही जनजागृती रॅली असणार आहे। अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी माधव सावरगावे यांच्याकडे जाऊयात। माधव, सध्या आपण पाहतोय मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी जमलेत। हिंगोली जिल्ह्यातले बहुतांश मराठा बांधव इथं आलेले दिसत आहेत। कारण आता पावसाळ्यात दिवस आहेत, पेरणीचे दिवस आहेत, पण गेल्या आठवडाभरापासून पाऊस नाही आणि तिथली कामे तशी फारशी नाहीत। तसं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं होतं की मराठ्यांसाठीचा हा दिवस महत्त्वाचा आहे। कारण मराठा आरक्षण मिळालं तर मराठा समाजातील मुलामुलींचं भविष्य उज्ज्वल असणार आहे आणि त्यासाठी आपण एकत्र येऊन आपली ताकद दाखवूया आणि त्याला ते प्रतिसाद दिलेला दिसत आहे। आणि त्यामुळे सुरुवातीलाच म्हणजे हिंगोली शहर सुरुवात होताच त्या ठिकाणी दोन्ही बाजूनं क्रेन लावून एक भला मोठा हार त्यांना घालून त्यांचं उत्स्फूर्त असं स्वागत करण्यात येत आहे। कारण 29 ऑगस्ट 2023 या रोजी मनोज जरांगे पाटील यांनी वडीगोद्री इथं उपोषणाला आंदोलनाला सुरुवात केली होती। त्यानंतर 1 सप्टेंबर 2023 रोजी तिथं लाठीचार्ज झाला होता आणि त्यानंतर ते राज्यभर या आंदोलनाची धग पसरली होती आणि त्यानंतर या आंदोलनाला एक वेगळी दिशा महाराष्ट्रभर मिळाली होती। त्यानंतर सलग 4 वेळा त्यांनी उपोषण केलं होतं। एकदा मुंबईमध्ये जाऊन सुद्धा सरकारला इशारा दिला होता की मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण द्यावं, ओबीसीतून आरक्षण द्यावं आणि तीच मागणी कायमस्वरूपी ठेवून त्यांनी मधल्या काळात सरसकटच्या ऐवजी सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजातील ज्यांच्याकडे कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या आधारावर त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी केली होती। आणि त्यावरपासूनची ही लढाई अत्यंत प्रखरतेने मनोज जरांगे पाटील लढतायत आणि त्यामुळे मराठा समाजातील जे लोक आरक्षणापासून दूर आहेत त्यांना असं वाटतं की आरक्षण मिळाल्यानंतर आपलं भलं होईल, आपल्या कुटुंबातील मुलांना एक चांगली दिशा मिळेल, या दृष्टीने जे पाहत आहेत त्या सगळ्यांनी त्यांना जोरदार पाठिंबा दिलेला आहे। आणि त्यामुळे आतापर्यंत ज्या रॅली महाराष्ट्रभरातल्या सगळ्याच भागामध्ये झाल्या होत्या त्या भागामध्ये त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आपण यापूर्वी पाहिलेला आहे। आता विशेष म्हणजे ह्या आंदोलनाचं प्रखर केंद्र हे मराठवाडा राहिलेलं आहे। जालना, संभाजीनगर, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड, त्याचबरोबर लातूर, धाराशिव या जिल्ह्यातले लोक मोठ्या संख्येनं त्यांना प्रत्येक आंदोलनाच्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। निश्चित माधव, आणि त्यामुळे आपण पाहतोय भव्य असं शक्ती प्रदर्शन कुठेतरी केलं जातं असंच म्हणावं लागेल। सध्याची हिंगोलीची आपण दृश्य पाहतोय। मराठा बांधवांची या ठिकाणी मोठ्या संख्येनं गर्दी झालेली असून जरांगेंना भेटण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव रस्त्यावर उतरलेत। क्रेनच्या सहाय्याने त्यांना हार सुद्धा घातला जातोय। तर या शांतता रॅलीला आता सुरुवात झालेली असून
दुपारी 3 वाजता या शांतता रॅलीचा समारोप होणार आहे आणि या रॅलीचा समारोप करतानाच मनोज जरांगे पाटलांचं भाषण सुद्धा होणार आहे। याच भाषणातून ते नेमकं काय आवाहन मराठा बांधवांना करतात ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल, कारण आजच रॅलीला सुरुवात झालेली असून आज त्यांचं पहिलं भाषण होतंय आणि या संदर्भात आता मराठा बांधवांना ते नेमकं काय उद्देश देणार, काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। महत्त्वपूर्ण अशा या रॅलीला आजपासून सुरुवात होते। 13 जुलैपर्यंत ही रॅली सुरू राहणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीला आज हिंगोलीमधून सुरुवात झालेली आहे। जरांगे पाटील कुठेतरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। एका प्रकारे त्यांनी सरकारला अल्टिमेटमच हा दिलेला आहे, कारण 13 तारखेपर्यंत ही रॅली सुरू राहणार आहे आणि त्यानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करू असं सुद्धा साम टीव्हीशी बातचीत करताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। 13 तारखेनंतर आपली भूमिका स्पष्ट करणार आणि त्यामुळे 13 तारखेनंतर नेमकं काय होणार, 13 तारखेपर्यंत सरकारकडून कोणता निर्णय घेतला जातो का हे पाहण्यात अत्यंत महत्त्वाचं असेल। हिंगोलीमध्ये जरांगे यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे। ही रॅली राज्यभरात टप्प्याटप्प्यानं घेतली जाणार आहे आणि त्याची सुरुवात आता आपण पाहतो हिंगोलीपासून झालेली आहे। 13 तारखेपर्यंत हा पहिला टप्पा पार पडणार आहे। आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय कशा पद्धतीनं मराठा बांधवांची मोठ्या संख्येनं गर्दी झाली आहे आणि जरांगे पाटील सुद्धा त्यांना अभिवादन करतायत। जेसीबीच्या साह्यानं या ठिकाणी जरांगे पाटलांना हार सुद्धा घातला जाणार आहे। फुलांची उधळण जरांगे पाटलांवर केली जाते। आरक्षण मागण्याचं आहेच।